नमस्कार. स्वाध्याय 11.2 प्रश्न नंबर 1. सर्वात मोठी 3 अंकी संख्या व सर्वात लहान 2 अंकी संख्या यांचा गुणाकार किती येईल? सर्वात मोठी 3 अंकी संख्या. आता 1 अंकी सर्वात मोठी संख्या 9, 2 अंकी सर्वात मोठी संख्या 99 आणि 3 अंकी सर्वात मोठी संख्या 999 गुणिले 2 अंकी सर्वात लहान संख्या. आता 2 अंकी सर्वात लहान संख्या आहे 10, यांचा करायचा आपल्याला गुणाकार. मित्रांनो, ज्या वेळेला 999 गुणिले 10 या प्रकारचा गुणाकार असेल त्यावेळेला 999 लिहून घ्या आणि 10 वरचा फक्त एक शून्य द्या. उत्तर आलं 9990. आता या ठिकाणी जर 100 असते, 999 गुणिले 100 असते तर 999 लिहिले असते, 100 वरचे 2 शून्य लिहिले असते म्हणजे उत्तर मिळालं असतं. किंवा 999 गुणिले 1000 असते तर 999 लिहिले असते, 1000 वरचे 3 शून्य लिहिले असते म्हणजे आपल्याला उत्तर मिळालं असतं. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 9990. प्रश्न नंबर 2. एका बागेत एका रांगेत 32 रोपे लावली आहेत. अशा 125 रांगांमध्ये एकूण किती रोपे लावता येतील? मित्रांनो, एका रांगेमध्ये 32 रोपे लावली आहेत. अशा 125 रांगा आहेत. एकूण किती रोपे लावता येतील आपल्याला करावा लागेल या ठिकाणी गुणाकार. बघा, सुरुवातीला आपण 2 ने गुणणार आणि त्यानंतर 3 ने. बघा, 2 ने गुणूया. 2 पंचे 10, हातचा आला 1. 2 दुणे 4 आणि 1 5. 2 1 2. त्यानंतर दशकाचा शून्य. 3 5 15, हातचा आला 1. 3 दुणे 6 आणि 1 7 आणि 3 1 3. इथे होणार बेरीज. 0 0, 5 आणि 5 10, हातचा आला 1. 7 आणि 2 9 आणि 1 10, हातचा आला 1. 3 आणि 1 4. आपल्याला उत्तर मिळालं 4000. 125 रांगांमध्ये 4000 रोपे लावता येतील म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, 4000. प्रश्न नंबर 3. एका टेबलाची किंमत रुपये 680 आहे. अमितने त्याच्या वर्गासाठी अशी 6 टेबले खरेदी केली तर त्याने एकूण किती रकमेची टेबले खरेदी केली? एका टेबलची किंमत आहे 680 आणि आपल्याला 6 टेबलची किंमत विचारलेली आहे. म्हणजे एका टेबलावरून आपल्याला जर 6 टेबलाची किंमत काढायची असेल तर आपल्याला करावा लागेल गुणाकार. 6 गुणिले 0 0. म्हणजे कोणत्याही संख्येने जर शून्याला गुणलं तर गुणाकार 0 येतो. त्यानंतर 6 8 48, हातचे आले 4. 6 6 36, 36 आणि 4 40. उत्तर आलं 4080. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, रुपये 4080. प्रश्न नंबर 4. प्रत्येकी किंमत रुपये 45 याप्रमाणे 2.5 डझन वह्यांची एकूण किंमत किती होईल? मित्रांनो, 1 डझन वह्या म्हणजे 12 वह्या. आता 2.5 डझन म्हणजे किती? तर 2 डझन आणि अर्धा डझन. 2 डझन म्हणजे 24, अर्धा डझन म्हणजे 6, म्हणजे 24 आणि 6 30. 2.5 डझन वह्या म्हणजे 30 वह्या. तर एका वहीची किंमत आहे 45 रुपये म्हणजे 45 गुणिले 30. तर मित्रांनो, हा गुणाकार अतिशय सोपा आहे. अगोदर 3 ने गुणा. बघा, 3 ने 5 ला, त्यानंतर 3 ने 4 ला गुणा आणि शेवटी एक शून्य ठेवून द्या. तसं नसेल येत तर अगोदर शून्याने गुणा. चला, 0 गुणिले 5 0, 0 गुणिले 4 0. त्यानंतर दशकाचा शून्य. 3 5 15, हातचा आला 1. 3 चौक 12 आणि 1 13. मित्रांनो, या पद्धतीने गुणाकार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती सुद्धा आहेत. चला, 0 अधिक 0 0, 0 अधिक 5 5, 3 3 1 1. उत्तर आलं 1350. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रुपये 1350. प्रश्न नंबर 5. रोहा ते गोवा ट्रेन तिकिटासाठी प्रत्येकी रुपये 885 लागतात. तर 25 व्यक्तींच्या तिकिटांसाठी किती रुपये लागतील? मित्रांनो, एका व्यक्तीच्या तिकिटासाठी बघा, रोह्यावरून गोव्याला जाण्यासाठी एका व्यक्तीचं तिकीट आहे 885 रुपये. तर 25 व्यक्तींच्या तिकिटासाठी किती रुपये लागतील आपल्याला करावा लागेल गुणाकार. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण 5 ने गुणणार. 5 5 25, हातचे आले 2. 5 8 40 आणि 2 42, हातचे आले 4. 5 8 40 आणि 4 44. त्यानंतर दशकाचा शून्य. आता आपण 2 ने गुणतोय. 2 पंचे 10, हातचा आला 1. 2 8 16 आणि 1 17, हातचा आला 1. 2 8 16 आणि 1 17.
इथे होणार बेरीज 5 5 2 2 7 आणि 4 11 हातचा आला 1 7 आणि 4 11 आणि 1 12 हातचा आला 1 1 आणि 1 2 उत्तर आलं 22,125 म्हणजे 25 व्यक्तींच्या तिकिटासाठी 22,125 रुपये लागतील म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 22,125. प्रश्न नंबर 6 प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदनासाठी शिवाजी मैदानात जमलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रत्येक रांगेत 35 विद्यार्थी याप्रमाणे 28 रांगा केल्या तर एकूण किती विद्यार्थी मैदानात जमले होते? विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक रांगेत 35 विद्यार्थी याप्रमाणे 28 रांगा तर एकूण किती विद्यार्थी मैदानात जमले होते आपल्याला करावा लागेल गुणाकार. आता सुरुवातीला आपण 8 ने गुणणार 8 पंचे 40 हातचे आले 4 8 त्रिक 24 24 आणि 4 28 दशकाचा 0 बे पंचे 10 हातचा आला 1 बेत्रिक 6 आणि 1 7 इथे होणार बेरीज 0 0 8 8 7 आणि 2 9 म्हणजे 980 विद्यार्थी मैदानात जमले होते. 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 980. प्रश्न नंबर 7 पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? मित्रांनो 1 2 3 आणि 4 पर्यायामधला चुकीचा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. आता बघा पर्याय क्रमांक 1 कोणत्याही संख्येला शून्याने गुणल्यास गुणाकार 0 येतो. बघा मित्रांनो 8 या संख्येला जर आपण शून्याने गुणलं 0 गुणिले 8 जर केलं तर मित्रांनो आपलं उत्तर 0 येणार आहे. कोणत्याही संख्येला जर शून्याने गुणलं तर गुणाकार 0 येतो. पर्याय क्रमांक 1 आहे बरोबर. आपल्याला चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. पर्याय क्रमांक 2 आहे कोणत्याही संख्येला 1 ने गुणल्यास गुणाकार तीच संख्या येते. कोणतीही संख्या म्हणजे आपण घेतली 5 5 ला जर आपण 1 ने गुणलं तर गुणाकार तीच संख्या येते. म्हणजे आता 5 गुणिले 1 जर केलं तर 5 1 5 म्हणजे उत्तर तीच संख्या येते. पर्याय क्रमांक 2 सुद्धा बरोबर आहे. यानंतर आहे पर्याय क्रमांक 3 गुण्य व गुणक यांच्या स्थानांची अदलाबदल केल्यास उत्तर बदलते. आता गुण्य आणि गुणक बघा गुण्य आहे 3 गुणक आहे 4 या ठिकाणी गुण्य आहे 4 आणि गुणक आहे 3 यांची जर आपण अदलाबदल केली म्हणजे पहिल्या उदाहरणामध्ये आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये आपण गुण्य आणि गुणक यांची अदलाबदल केली तर गुणाकारामध्ये उत्तर बदलते का बघूया. 4 त्रिक 12 आणि 3 चौक 12 मित्रांनो उत्तर बदलत नाही म्हणजे पर्याय क्रमांक 3 आहे चुकीचा. हेच आहे आपलं उत्तर. चुकीचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 म्हणून 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 8 दोन संख्यांचा गुणाकार 10,000 असून गुण्य व गुणक यातील फरक 0 आहे तर गुण्य कोणता आहे? मित्रांनो बघा गुण्य आणि गुणक यातला फरक 0 आहे म्हणजे गुण्य जो आहे तोच गुणक आहे आणि गुणाकार 10,000 आहे तर गुण्य कोणता? मित्रांनो आपण पर्याय क्रमांक 1 घेतला. पर्याय क्रमांक 1 नुसार आपण 1000 गुणिले 1000 जर केलं तर मित्रांनो गुणाकार 10,000 येईल का बघूयात. आता यातला कोणता पण गुण्य किंवा गुणक लिहून घ्या. 1000 बघा 1000 वर 3 शून्य असतात म्हणजे आणखीन या ठिकाणी 3 शून्य लिहिणार 1 2 3. मित्रांनो आपल्याला जे उत्तर मिळाले ते आहे 10 लाख. एकक दशक शतक हजार 10,000 लाख आणि 10 लाख. आपलं उत्तर गुणाकार 10 लाख येतो का नाही? पर्याय क्रमांक 1 चुकीचा. आता आपण पर्याय क्रमांक 2 नुसार जर मित्रांनो बघा 100 घेतले म्हणजे गुण्य 100 आणि गुणक सुद्धा 100 आहे तर मित्रांनो 1 शून्य लिहून घ्या 1 100 लिहून घ्या आणि 100वर 2 शून्य आहे हे 2 शून्य लिहा म्हणजे मित्रांनो 100 गुणिले 100 जर केलं तर गुणाकार येतो 10,000 म्हणजे गुण्य 100 आहे आणि गुणक सुद्धा 100 आहे. हे आहे आपलं उत्तर. 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. मित्रांनो गुण्य आहे 100 म्हणजे या ठिकाणी आपण गुण्य हा 100 गुणक आणि त्यांचं जे उत्तर येतं त्याला आपण गुणाकार म्हणतो. तर बघा मित्रांनो गुण्य आहे 100 गुणक सुद्धा 100च आहे. 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 9 पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत प्रत्येक दिवशी 850 लसींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. 15 दिवसात किती बालकांना पोलिओचा डोस दिला जाईल? मित्रांनो एका दिवशी 850 लसींचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे म्हणजे एका दिवशी बालकांना 850 बालकांना डोस देण्यात आला पाहिजे. तर 15 दिवसात किती बालकांना डोस दिला जाईल आपल्याला करावा लागेल गुणाकार. बघा आता सुरुवातीला आपण 5 ने गुणणार 5 0 0 5 5 25 हातचे आले
2 5 8 40 40 आणि 2 42 यानंतर दशकाचा 0 1 गुणिले 0 0 1 गुणिले 5 5 आणि 1 गुणिले 8 8 इथे होणार बेरीज 0 0 5 5 5 आणि 2 7 8 आणि 4 12 आपलं उत्तर आलं 12,750 म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 12,750. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी स्वाध्याय नंबर 11.2 संपलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.